नमस्कार, मी नेहा. यूसीएन प्रस्तुत आदिशक्ती या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. यूसीएन प्रस्तुत आदिशक्ती नेहमीच महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी केलेल्या अचिव्हमेंट बद्दल नेहमीच बोलत असतात आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे सौ रुपाली जयंत रंगभाळ यांना. नमस्कार मॅम, यूसीएन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तर तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. जसं मी नुकतंच म्हटलं की नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीचे 9 दिवस आपल्यातच एक वेगळे असतात. म्हणजे गरबा तर नवरात्रीचा एक पार्ट असतोच, पण 9 दिवसांचं काहीतरी महत्व असतं आणि आज तिसरा दिवस आहे. आणि जसं मी म्हटलं की महिलांच्या सशक्तीकरणासाठी किंवा त्यांनी केलेली कामगिरी हे उजागर करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो की कुठेतरी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा. तर आपली सुरुवात कशी झाली आहे? जसं अंबाई ड्रायफ्रुट्स म्हणून आज आपण उद्योग चालवत आहे, तर काय सांगाल, याची सुरुवात कशी झाली? याची सुरुवात म्हणजे आता 2-2.5 वर्ष झाले आहे मला. तर असंच मोटिवेशनल व्हिडिओ पाहत होते आणि काहीतरी करायचं होतं मनात. काहीतरी करायचं, पण मुलं, फॅमिली खूप मोठी आहे आमची, तर मग याच्यात वेळच नाही मिळाला. मग जेव्हा मुलं मोठी झाली तर मग आता काहीतरी करायचं आहे, स्वतःचंही काही अस्तित्व आहे. तर मग यांना मी म्हटलं की मला काहीतरी करायचं आहे. तर मग हे म्हणे ठीक आहे, एखादी जॉब पाहते म्हटलं. तर हे म्हणे जॉब वगैरे नको करू, तुझं काही पहा. मग असंच व्हिडिओ चाळता एक साहेबांचा व्हिडिओ पाहिला. तर मग त्यात काहीतरी नाही, आता आपण तसंही नोकरीसाठी खूप पापड बेलावं लागते. हो, म्हणून मग विचार केला की ठीक आहे. मग मिस्टरांना सांगितलं माझं. तर मिस्टर म्हणे त्यांचं होलसेल ड्रायफ्रुट्सचं काम आहे. ओके. तर ते म्हणे की तू ड्रायफ्रुटची शॉप टाक, म्हणजे तुला जास्त माहितीचं काम नाही. ठीक आहे. मग मी ती टाकली, सर्व झालं आणि इनॉग्रेशन वगैरे झालं, छान झालं सर्व. पण मग ड्रायफ्रुट्सचं करता करता लाडू, मला घरात सर्वांना माझ्या हातचे लाडू खूप आवडायचे. ओके. तर म्हणून मग मी लाडूचं ठेवलं डोक्यात की आपण लाडू केले पाहिजे. अरे वा. तर मग तेव्हापासून लाडवाचं सुरुवात झाली. ओके. मग आधी 1 किलो लाडू केले, 4 दिवस एकही कस्टमर आलं नाही. मग थोडा धीर खचला की लाडू काही जाणार नाही. बरोबर. मग चौथ्या दिवशी 2 कस्टमर आले. तर त्यांनी दोघांनी डिमांड केली लाडू 1 किलो, घेणारे 2 आणि दोघांना 1-1 किलो पाहिजे होता. ओके. मग मी त्यांना समजवलं की उद्या पुन्हा फ्रेश बनणार आहे दादा, 2 जण ऍडजस्ट करा. तर मग त्यांनी नेलं तर त्यांना आवडलं. दुसऱ्या दिवशी मला 4 ऑर्डर आले. मग मी 1 किलो केला, तर दुसऱ्या दिवशी 2 किलो केला आणि असं 5 किलो मग वाढत गेलं. ओके. आणि प्रेग्नेंट महिलांसाठी लाडू होतेच, पण डिलिव्हरी नंतर काही ऑप्शन नव्हता. मग माझ्या डोक्यात आलं की आपण तर डिलिव्हरीचे लाडू खाल्ले आहे, म्हणून मग मी ते सुरू केले की जेणेकरून बाळालाही पोषक तत्व मिळेल, आईलाही मिळेल. बरोबर. आणि ती भावी पिढी आहे आपल्यासाठी. पण आपण बहुतांशतः बघतो की आपण ज्या समाजात वावरतो, नो डाऊट आता आपण खूप समोर गेलेलो आहे, कुठेही स्त्री पुरुष भेदभाव नाही आहे. पण बिझनेस म्हटलं की म्हणजे आपल्या मनात येतं की अरे यार, चालणार की नाही चालणार. बरोबर. आणि मराठी माणसाला बिझनेस म्हटलं की कुठेतरी भीती वाटतं की बाबा सगळा बिझनेस आपण उभा करतो आहे, त्याला लागवड आपण लावतो आणि तो चालला तर बाबा ठीक आहे, नाही तर मग आपला लॉस आहे. पण कुठेतरी, आणि या एज म्हणजे एज इज जस्ट अ नंबर हे आपण म्हणतो, पण तरी सगळा संसार सुरू करत असताना, म्हणजे संसार पण बघत आहे तुम्ही, कुटुंब बघता आणि त्यासोबतच तुम्ही आपल्या अंबाई ड्रायफ्रुट्सचं आज महाल परिसरात तरी खूप मोठं नाव आहे. तर आधी असं कधी वाटलं का की बाबा आपल्याकडनं होणार की नाही होणार, असा कधी विचार आलात का मनात? हा, असं पुष्कळदा आलाय विचार. कारण की घर टाइम माझा मॅनेज व्हायचा नाही. हो, मला आधी गृहिणी असल्यामुळे मला सावकाश सर्व कामं, नातेवाईक सांभाळायची सवय होती. ओके. आता माझा टायमिंग मॅच नव्हता होत, तर मग त्याच्यात मला थोडी तडजोड करावी लागली. मग मी नंतर मिस्टरांना म्हणायचे की माझ्याकडनं तर काही होणार नाही हे, कारण की दिवसभर वाट पाहा लागते क्लायंटची. आता नवीन आहे ना, तर दिवसभर बसणे, मग घरी आल्यावर घरचे कामं, तर मग हे मला खूप साथ देत होते आणि मला मिस्टरांची साथ खूप लागली. ते सर्वात महत्वाचं आहे. हा, आणि फॅमिली मधून पण नाही का, सासरे सासू
दीर जाऊ जितके आहे भासरे वगैरे हे सर्व ना पुश कर. अरे काही नाही, नवीन आहे, काही दिवस जाणार. करावंच लागेल. माझ्या सासऱ्यांनी असं म्हटलं होतं की आता जेमतेम तू रोप लावलाय म्हणे, तू पाणी घाल, खत घाल, तेव्हा ते वटवृक्ष होईल. असं सोपी नाही म्हणे. बरोबर. मग हा जेव्हा माझी क्लायंट कमी होतात किंवा मला काही प्रॉब्लेम येते तर मी हा विचार करते. ओके. आणि मिस्टर खूप सांभाळून घेतात प्रत्येक वेळेस. मूळचे आपण कुठे? वाशिमचे. ओके. म्हणजे वाशिम ही जन्मभूमी कर्मभूमी नागपूर. अरे वा. म्हणजे जन्मभूमीपासून तर कर्मभूमीपर्यंतचा जो प्रवास तुमचा, मी आता म्हणाल की चालतच आहे प्रवास, कुठेही थांबला नाही. तर काय अडथळे आले किंवा म्हणजे कसा प्रवास राहिलाय तुमचा? अडथळे तर भरपूर आहे आणि आठवती नाही काही तर, कारण की जेव्हा जेव्हा चांगलं होते तेव्हा आपण जुनं विसरून जातो. बरोबर आहे. आणि अडथळे असेच आले की म्हणजे टाइम मॅनेज नाही व्हायचा. मुलांचं कसं, मुलं हॉस्टेलला शिकतात, मग त्यांना मला वेळ द्यायचा, पॅरेंट्स मीटिंग राहते, नातेवाईकांकडे राहते, ते झालं. आणि किरायाचा इश्यू राहतो आपला, एक शॉप रेंट देणे आहे, मग त्याचा थोडा इश्यू होता. पण मिस्टरांनी सर्व सांभाळलं, त्यांचा सपोर्ट खूप झाला. आणि ते रोज आले की माझी बॅटरी डाऊन राहायची, तर ते आल्यावर मग काहीतरी म्हणायचे की जेणेकरून मी स्माइल करेल. अरे तू बसली, हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणे. सकाळी 11 ते रात्री 10 बसणं काही सोपी गोष्ट नाही म्हणे. तू बसत आहे, हे खूप छान आहे आणि होईल म्हणे पुढे, नाही तर मी आहो ना म्हणे. मग अशी सुरुवात झाली. ओके. कुठलाही बिझनेस आपण जेव्हा सुरू करतो किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये जेव्हा आपण पदार्पण करतो, आणि एक स्पेशली महिला जेव्हा आपण करतो, तर नाना प्रकारचे प्रश्न आपल्या समोर येतात. मग आपल्याला समाज, कुटुंब आणि स्वतःला सांभाळून पुढे जावं लागतं. तर हे बॅलन्स होतं का? म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज होतं का? आधी नाही व्हायचं, पण आता होत्या. आधी व्हायचं नाही, टायमिंग परवडत नव्हतं, म्हणजे पुरत नव्हता मला. तर मग आता त्याच्यावर मी एक डायरी तयार केली होती. त्या डायरीत मी लिहायची की आज मी काय काम केलं. मग ते काम केल्यावर मला इतका तर वेळ आपल्याजवळ शिल्लक होता, आपण याचा उपयोगच नाही घेतला. बरोबर. आणि सकाळी न्यूज चॅनल पुढे बसायचं, चहा घ्यायचा आणि त्याच्यात 2-3 तास आपले हे होते. मग मी हे केलं की न्यूज तर मला म्हणजे आवडतेही आणि मी पाहत राहते. बरोबर. माहिती माहिती मिळते आपल्याला नेमकं काय चालू आहे. तर मग तो मी टायमिंग सकाळचा केला. आधी उशिरा उठायची, मग लवकर उठायला लागली. आणि आता तर प्रॉब्लेम इतके कमी असं मला वाटत नाही. की एक वेळ असा होता की मी याच्यात काही करू नव्हती शकत, वेळ नव्हती. आता मी स्वतःलाही वेळ देते, मी स्वतः सकाळी एक्सरसाइज पण करते आणि मला जो आवड आहे रांगोळी याची त्याची, मी ते जोपासते. ओके. आणि मग सकाळी, आणि लाडू मात्र मी सकाळी करते. अरे वा, छान. म्हणजे आम्ही तर टेस्ट करणारच आहे लाडू, त्यात काही प्रश्न नाही आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तुमची करण्याची इच्छाशक्ती असली की सगळंच आपण यश आपल्या पदरी पडतातच. आपण थोडं अंबाई ड्रायफ्रुट्स कडे वळूया. तर काय काय आहे आपल्या शॉपमध्ये, किंवा म्हणजे काय कॉन्सेप्ट घेऊन, कारण आता म्हणजे आजची पिढी जर आपण बघितली तर हेल्थला घेऊन आपण खूप कॉन्शियस आहे की नेमकं काय खायचं, काय म्हणजे फिटनेस हे खूप महत्वाची आहे. आणि ड्रायफ्रुट्स अशी म्हणजे पदार्थ आहे किंवा मग असं हे आहे की जे आपल्या शरीराला लागणारं आवश्यक आहे. तर काय आपल्याकडे म्हणजे कुठले कुठले ड्रायफ्रुट्स आहे, किंवा मग एकदम स्टार्टिंग, जसं तुम्ही बिझनेस सांभाळत आहे 2.5 वर्ष झाले, पण अंबाई ड्रायफ्रुट्स हे किती वर्ष जुनं आहे? अंबाई ड्रायफ्रुट्स यांचं शॉप तरी 30 वर्ष, 30-35 वर्ष झाले आहे. यांचा आधी छोटासा सेटअप होता, तर त्यांनी ती थोडा खोक्या टाईप नाही का आधीचा, तो होता. तर त्यांना नाव नव्हतं सुचत. तर ते दोघं भाऊ, त्यांचा मोठे भाऊ आणि ते तुळजापूरला गेले, आमची कुळदैवत आहे तर तिथे गेले. आणि असं मागून आवाज आला की काय, तर त्यांना अंबाईच नाव ऐकू आलं. ओके. तर तेव्हा, आणि तो दिवसही नवरात्राचे होते. अरे वा. आणि आज पण आजही नवरात्र आहे. बरोबर. तर त्यांना ते नाव तिथे सुचलं, मग त्यांनी त्यांच्या शॉपला ते नाव दिलं. मग त्याच्यापासून सुरू झालं. तर आज हे 3 भावांची फॅमिली आहे, पण या 3 भावांच्या फार्मचं नाव अंबाईच आहे. अरे वा. देवीचा आशीर्वाद. आणि आमच्या घरावरही नाव अंबाईच आहे. अरे वा, छान. घरी कोण कोण आहे आणि कशा पद्धतीने सगळं मॅनेज होतं घरचं? आता आम्ही मूळचे वाशिमचे आहे, तर पूर्ण फॅमिली, सासू सासरे,
मोठी जाऊ आणि भाऊची, दीर, लहानी जाऊ आणि प्रत्येकांचे मुलं, म्हणजे 6 मुलं, असे 3 मुली 3 मुलं. ओके. अशी फॅमिली आहे. तर ती वाशिमला राहते, आम्ही दोघंच इकडे राहतो. ओके. मला 2 मुलं आहे, एक अथर्व आणि आराध्य. जेव्हा कुठलाही प्रवास आपण सुरू करतो, म्हणजे नुकतंच मी म्हटलं की जन्मभूमी वाशिम आणि कर्मभूमी नागपूर, यातला जो पल्ला तुम्ही गाठला आहे, आपण मराठी भाषेत म्हणू तर कोणाचा सर्वात जास्त सपोर्ट तुम्हाला लागलेला आहे? नवऱ्याचा. ओके. मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीत आणि ते स्वतः फार ऍक्टिव्ह आहे. म्हणजे दुकान वगैरे सांभाळून ते माझं पण दुकान नंतर 11 वाजेपर्यंत राहते, सीझन आहे तर मग मी 10 वाजेपर्यंत बसते, मग त्याच्यानंतरच ते सांभाळतात आणि सर्वात जास्त त्यांचाच सपोर्ट आहे. येणाऱ्या काळात अंबाई ड्रायफ्रुट्सला अजून कुठल्या म्हणजे लेवलवर तुम्हाला वाढवायचं आणि काय नवीन नागपूरकरांसाठी तुम्ही घेऊन येणार आहे अंबाई ड्रायफ्रुट्सच्या माध्यमातून? आता तर सध्या लाडूची व्हेरायटी, म्हणजे आधी एक लाडू करायची ड्रायफ्रुट्स, मग डिलिव्हरी स्पेशल केला. ओके. आता त्याच्यात मेथी पण केला, मेथी लाडू, गोंद लाडू. मग जिमची मुलं यायची माझ्याकडे, काकू तुम्ही आमच्यासाठी काहीच नाही केलं का? म्हटलं तुम्हाला कसं काय पाहिजे, मग त्यांच्याकडनं विचारलं मी. ओके, म्हणजे आपण कस्टमाइज पण करतो. हा, तर मग त्यांनी सांगितलं मला, तर मी तेव्हापासून मग तो एक शुगर फ्री लाडू तयार केला की जो अंजीर पासून बनतो. ड्रायफ्रुट्स टोटल येतात, ओके, पण अंजीर जास्त राहते. ते जिमच्या मुलांना खूप आवडते तो प्रोडक्ट. आणि एक इथे आमची मुलं तर लाडू खात नाही आहे, आता तुम्ही आम्हाला काय देऊ शकाल? ओके, तर तुम्ही काहीतरी द्या. तर मग म्हटलं आता लाडूच्या व्यतिरिक्त काय देणार ना, पूर्ण ड्रायफ्रुट्स पोटात गेले पण पाहिजे. तर त्यांना काहीतरी मेडिकल इश्यू होता मुलाला, तर त्यामुळे ताई मला ड्रायफ्रुट्स गेलेच पाहिजे. तर मग मी त्याचं पावडर केलं पूर्ण, तर त्याला नाव दिलं प्रोटीन पावडर. अरे वा. हा, त्याच्यात पूर्ण ड्रायफ्रुट्स आहे, ते केसरयुक्त आहे आणि खूप छान लागते. दुधात घेतलं वगैरे, टेस्टही भारी वाटते, असं वाटतं बासुंदी वगैरे घेतोय आपण. अरे वा. मुलं त्याची कुल्फी वगैरे खूप करायची, म्हणजे पॅरेंट्स सांगायची त्यांचे की आज यांनी खाल्लं नाही ना, तर मी याची कुल्फी केली. ओके. हा, म्हणजे एकंदरीतच आपलं प्रोडक्ट हे लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि फक्त पोहोचतच नाही तर ते एक आनंदाने ते आणि स्वतः येऊन सांगतात. बरोबर. तर कुठेतरी कस्टमर सॅटिस्फॅक्शन असलं की आपल्यालाही बरं वाटतं की आपण ज्या कामात एवढा वेळ देतो आहे, ज्यात आपण गुंतवून आहे पूर्ण वेळ, तर ते कुठे ना कुठे लोकांपर्यंत जेव्हा त्यांचा फीडबॅक मिळतो आपल्याला ते एक मनाला आनंद वाटतो. बरोबर. आजच्या म्हणजे दैनंदिन जीवनात सगळं मॅनेज करणं हे खरंच आपल्यातच एक मोठी गोष्ट आहे आणि आज प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही त्यांनी आपलं वर्चस्व टिकवलंच आहे. तुम्ही लेडीजला म्हणजे महिलांना काय संदेश द्याल म्हणजे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून? आधी माझ्या दुकान म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली ना, तर तेव्हा मी माझाच रेंट काढून होती शकत, पण आता असं आहे की आता 2 लेडीज माझ्याकडे कामाला आहे आणि 2 बाया लाडवासाठी आहे स्पेशल, की जे घरी लाडू बांधत राहतात कंटिन्यू. म्हणजे कुठेतरी आता 4 लोकांना रोजगार देत आहे. म्हणजे उद्योजिका तर तुम्ही बनल्याच, पण त्यासोबतच तुम्ही रोजगार सुद्धा लेडीजला प्रोव्हाइड करत आहे आणि हे खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की एक महिला दुसऱ्या महिलेला सपोर्ट करत आहे. माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट आहे की एक वेळ अशी होती की मी रोजगार पाहत होती, आता एक वेळ अशी आहे की मी 4 लोकांना रोजगार देत आहे. आणि आता मला भरपूरशे ना दुकानदार होलसेल मधून लाडू परचेस करतात माझ्याकडनं. ओके. हा, ते म्हणते नाही ताई लाडू तुम्ही सांगा आम्हाला, कोणी 5 किलो 10 किलो असे, आता सीझन यायचं आहे तरी त्यांनी पण, आणि बाहेर पण जातात. अरे वा. वर्धा आहे, 2-3 आहे जिल्हे की तिथे लाडू जातात. खूप छान. म्हणजे ते म्हणतात ना की आपल्याला नेहमी एक एक पायरी चढावं लागतं, म्हणजे पहिल्या पायरीनंतर डायरेक्ट 10वी पायरी नाही चढू शकत, आपल्याला दुसरी चढणं गरजेचंच आहे आणि ते तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. तुमचं बॅकग्राऊंड कधी बिझनेसचं राहिलंच नाही. बरोबर. आधी वडिलांकडे बिझनेस होता. ओके, पण रुची नाहीच. हा, म्हणजे जे घरच्यांचं होतं, रुची नसली की आपण त्यामध्ये काही करू पण नाही. आणि मला वाटतं 17 वर्ष फॅमिलीला दिले, आता मी बिझनेस स्टार्टअप केला. तेच म्हणतात ना, या एज मध्ये पण एक इच्छाशक्ती तुम्ही दाखवली की बाबा कुठलीही गोष्ट करण्याची, काहीतरी नवीन करण्याची कुठलीही एज नसते, फक्त आवड पाहिजे आणि करायची पाहिजे की बाबा नाही मी हे करू शकते. मला म्हणजे सगळं सांभाळून पण मी माझा व्यवसाय खूप छान पद्धतीने सांभाळू शकते, याचं उदाहरण आज तुम्ही करून दाखवला. तुम्ही काय म्हणजे मेसेज द्याल लेडीजला की त्यांना म्हणजे
कुठलीही इच्छाशक्ती असली तरी आपण कुठलंही काम करू शकतो. तर तुमच्या माध्यमातून किंवा तुम्हाला काय सांगायचं आहे? सर म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये देवी तर आहेच, बरोबर. फक्त ती कुठे जागृत करायची आहे, कशी करायची ते पाहावं लागेल. स्पार्क आहे, हो. पण नेमकं कोणत्या वायरात करंट आहे ते ते पाहायचं. बघा, खूप छान उदाहरण दिलं तुम्ही, जे लवकर क्लिक होणार. त्याच्यामुळे तुम्हाला जे सर्वात चांगलं करता येते ते तुम्ही केलं पाहिजे. आणि सर्वांना काहीतरी एक स्पेशल करताच येते. घरातच हो. आपण 6 जणी आहोत, तर आपल्या 6 जणीत काहीतरी स्पेशल आहे. टॅलेंट असते. बरोबर. तर ते तुम्हाला ओळखायचं आहे. मोटिवेशनल व्हिडिओ येतात, पण ते सांगत नाही की नेमकं तुमच्यात काय. आपण ते ऐकतो बरोबर. किंवा स्पार्क आहे, पण शोधायचा कसा. आता मी माझ्यातला स्पार्क नाही शोधू शकले. मी तर खूप दिवसाचे व्हिडिओ ऐकायची हो. आणि मला असं भाषण ऐकायची खूप आवड आहे. ते मी असं सहजासहजी कोणाचं भाषण मिस नाही करत. ओके. त्याला म्हणजे ऐकण्याची आवड आहे तुम्हाला. मग असंच यांनी शॉप म्हटलं तर मग मला क्लिक झाला की माहेरी किंवा मी सासरी गेली ना, तर हे लोक लाडवाचे रेसिपी म्हणजे सामान आणून ठेवायचे आणि माझ्याकडनं करून घ्यायचे. आणि मग घरात सर्वजण नाही सुनबाईच्या हातचाच लाडू पाहिजे किंवा तो तसं झालाय. आणि मेथीच्या लाडवाची रेसिपी माझी सासू खूप सुंदर लाडू करते. ओके. तर मी तिकडे शिकली. ओके. म्हणजे आपण म्हणतो ना की आवड जी होती त्याला तुम्ही आज आवडपासनं पॅशन बनवलं. पॅशन पासनं तुम्ही उद्योजिका बनले आणि उद्योजिकापासनं आज तुम्ही 2 महिलांना रोजगार सुद्धा देत आहे. तर हा खूप छान असा प्रवास तुमचा राहिलेला आहे. एक मेसेज तुम्ही काय द्याल? मेसेज असा द्यायचा आहे की महिलांनी आत्मविश्वास ठेवला, दृढ निश्चय केला की त्या कुठल्याही क्षेत्रात काही पण करू शकतात. आणि थँक्यू सो मच UCN न्यूजचा की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेन. नक्कीच मॅम. आम्हालाही तुमच्यासोबत म्हणजे गप्पाच म्हणते मी, गप्पा करून खरंच आनंद झाला. अंबाई ड्रायफ्रुट्स असंच गगन म्हणजे पार उंच होत राहो. आणि आज एक ब्रांच महालमध्ये आहे तुमची. असं नागपुरातच नाही तर पूर्ण विदर्भात, महाराष्ट्रात तुमच्या ब्रांचेस म्हणजे पसरो हीच आम्ही इच्छा करतो. तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन गेस्ट सोबत आणि त्यांची काय जीवनगाथा राहिली आहे किंवा त्यांनी आपल्या जीवनात काय यशस्वीपणे कार्य केलेलं आहे हे सुद्धा जाणून घेऊया. तोवर बघत राहा UCN प्रस्तुत आदिशक्ती. थँक्यू सो मच मॅम.